सत्तेपोटी हिंदुत्वाकडे आले. हे जे सगळं दिखाव आहे ना, आय लव्ह महादेव, आय लव्ह हे सगळा जो गेम आहे ना, हा निवडणुकीचा गेम प्लान आहे. आणि तो गेम प्लान हिंदू नावाने आपल्यावर लादला जातो आणि त्याच्यात आपले अनेक लोक हिंदू म्हणून भरसटले जातात. वाढलेली महागाई, अनेक प्रश्न, ट्रॅफिक, पाण्याचा प्रश्न. आज घोडबंदर मधली एक सोसायटी 2 महिन्याला पाण्याचं टँकरचं बिल 40 लाख रुपये भरतो. आता मला वाटतं त्याने पण त्यांच्या बिल्डिंगवर लावावं आय लव्ह हिंदू आणि आपोआप बिल जाईल. असं काय होणार आहे का? मला असं वाटतं की हे काम जर 11 वर्षापूर्वी ज्यावेळेला पहिल्यांदा मंत्री झाला त्यावेळेला जर केलं असतं तर आज अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यांवरनं 11 वर्षानंतर सस्पेंड करायची वेळ आली नसती. मला असं वाटतं की अधिकाऱ्यांना सस्पेंड करून होणार नाही. तुम्हाला नियोजनबद्ध काम करावं लागेल. पावसाळा आला की खड्डे बुजवायला तुम्ही निघता किंवा खड्ड्यांचे तो पॅच करता. दरवर्षी पाऊस पडतो, दरवर्षी त्या पावसाचा एक पॅच असतो आणि तिथे खड्डे पडतात. पावसाळ्याच्या आधी जानेवारीमध्ये काम करून तिथे जर ते रस्ता कॉन्क्रीट केला तर तिथे खड्डे पडणार आहेत का? नाही पडणार आहेत. परंतु तुम्ही पावसाची वाट बघता, त्याचे टेंडर काढता, त्या टेंडरमधनं खूप चांगले पैसे मिळतात. त्यामुळे अधिकारी पण सुखी आणि सगळे सुखी आहेत. हा जो सगळा झोल आहे ना, त्यांना काही कळत नाही का इथे खड्डे पडतात, इथे ट्रॅफिक होते, त्यांना सगळं माहिती असतं. पण पावसाळ्यात टेंडर काढायचे असतात आणि ते काही कोटींचे असतात. तो त्याच्या पुढे सगळं छोटं असतं. त्यामुळे हे सगळं जे होतं ना ते टेंडरसाठी होतं आणि टेंडरमधनं येणाऱ्या पहिल्या पैशांसाठी होतं. कोणाला तरी दोषी देऊन होणार नाही. तुम्हाला जर काही करायचं असेल तर कायमस्वरूपी निर्णय घ्यावे लागतील. पावसाळा आल्यावर काम न करता जानेवारी फेब्रुवारीमध्ये पावसाची कामं सुरू करावी लागतील. आता याचा सर्वे करायला लागेल. कुठे कुठे खड्डे पडतात, कुठल्या पॅचला खड्डे पडतात आणि जानेवारीमध्ये त्याचं काम तुम्ही सुरू केलं तर मला असं वाटतं की पुढच्या पावसाळ्यात खड्डे नसतील, ट्रॅफिक नसेल. मला वाटतं ती मध्ये ठाण्यातली शेअरिंग रिक्षा सारखं असेल. कारण मुंबईचा तुमचा प्रोजेक्ट पूर्णच नाही आहे. म्हणजे 3 हात नाका ते ओळा अशी जर चालवणार असाल तर शेअरिंग रिक्षा सारखी चालवा. पण परत सांगतो, मेट्रोचं काम किंवा मेट्रो चालू होणं म्हणजे पर्याय नाही. रस्त्यावर गाड्या असलेले ट्रक हा ठाण्याचा प्रॉब्लेम आहे. घोडबंदरवरून येणारे ट्रक हा ठाण्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईवरून संध्याकाळी येणारी ट्रॅफिक, मुंबईवरनं येणाऱ्या ज्या संध्याकाळी गाड्या आहेत त्याने जे माजिवड्याचं जंक्शन जॅम होतो आणि तो जंक्शन चारी बाजूला जॅम करतो. म्हणजे तुम्ही तिकडनं बघाल तर तिकडनं ते युनायटेड 21 हॉटेलचा रस्ता जॅम होतो, लोढाकडे जाणारा रस्ता जॅम होतो. तिकडनं पाटी जी ट्रॅफिक येते ती उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत येते. त्याच्या खाली असलेले छोटे छोटे रस्ते जे ठाण्यात जातात, खोपटला जातो, नितीन कंपनीला जातो, तिकडे कॅडबरीला जातो, त्याच्या पुढे आझादनगर साईडला जातो. ते ही सगळी जी रस्ते आहेत ना ते त्या माजिवडा जंक्शन पासून सुरू होणाऱ्या ट्रॅफिकमुळे होतात, मेट्रोमुळे होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला माजिवडा जंक्शनला जो वरना जाणारा लेफ्ट आहे त्याचा जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत ठाणे असंच ट्रॅफिक मध्ये राहणार. एवढं नक्की. तुम्हाला काय करायचं ते करा, किती नियोजन आणा, किती काय करायचं करा, त्याला पर्याय नाही. बरोबर, कळलं आम्हाला. तुम्ही सक्षमच आहात आणि म्हणूनच लोक शिव्या देत आहेत. म्हणूनच लोक 3-3 तास ट्रॅफिक मध्ये कळतात. तुम्ही किती सक्षम आहात ते आम्हाला नीट माहिती आहे आणि ते बघायला रोज ठाणेकर जातात. जो घोडबंदरवरनं येतो तो येताना जी काय आकोळी वाहत येतो त्याच्यावर कळतं कोण किती सक्षम आहे. माहित नाही आम्हाला त्याबद्दल. पक्षाकडनं कुठल्याही प्रकारची सूचना नाही आणि मला वाटतं ती वेळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला कळेल. अजून आम्हाला पक्षाकडनं काही कुठल्याही सूचना नाही त्यावर. बघा, मागील अनेक वर्ष म्हणजे आता मागची निवडणूक मी लढलो त्यावेळेला मला 43-44 मतं आहेत. बरोबर आहे. मी एकटा लढलो होतो आणि माझ्या अपोजिटला ते जिंकून आले भारतीय जनता पक्षाचे. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, विविध संस्था असं मिळून ती निवडणूक झाली आणि त्यांना 1,05,000, 1,10,000 मतं पडली. तर मी एकटा लढून मला अर्धी मतं होती. आता माझ्या बरोबर मला असं वाटतंय भविष्यातून आमच्या बरोबर शिवसेना आली तर हे एकटे लढू किंवा सोबत लढू, ठाण्यामध्ये मनसे खूप मोठं यश मिळवेल एवढं नक्की. मी तुम्हाला सांगतो, ठाणे महानगरपालिकेमध्ये एक अधिकारी असा आहे जो अतिरिक्त आयुक्त पण आहे, तो OSD पण आहे, त्याच्याकडे विविध चार्जेस आहेत, ते कविवर्य पण आहेत, ते उपमुख्यमंत्र्यांवर रेग्युलर पुस्तक लिहितात, कविता लिहितात. तो एवढा कलागुणी माणूस, त्याकडे एवढे सगळे चार्ज आहेत, त्याचा दाब ठाण्यावर पडतोय. तो त्याच्यामुळे ठाण्याला जर तुकाराम मुंडे सारखा एखादा चांगला अधिकारी मिळाला तर काय वाईट आहे ना. पण खात्री आहे मला की हे होऊ शकत नाही. तेवढी हिंमत राजकीय नेत्यांची नाहीये. निवडणुका ज्या ज्या शहरामध्ये जवळ आल्या तिथे तिथे हे सगळं सुरू आहे. जिथे जिथे निवडणुका नाही तिथे तिथे ह्या गोष्टी सुरू नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का,
मुंब्राच्या डोंगरामध्ये अनधिकृत मस्जिद याच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही उभं केलं. बरोबर आहे. भोंगे, देशभरातले भोंगे उतरवण्याचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलं. आणि हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कसे हो, जे घराच्या बाहेर पण नाही पडलेले, म्हणजे घरात आणि फेसबुकला घोषणा दिली की हे हिंदुत्व होतात का? ज्या हिंदुत्वासाठी गोष्टी गरजेच्या होत्या त्या बाळासाहेबांनी राजसाहेबांनी केलेल्या आहेत. आम्ही नाही लावून फिरत पाट्या. जे घरात नाही यातले अनेक राजकीय नेते आहेत ना, यांच्यावर हिंदुत्ववादी कुठे भोंग्याच्या आजूबाजूला जाऊन पण बसलेले नसतील हे लोक. पण हे हिंदुत्ववादी का? तर भारतीय जनता पक्षात आहेत म्हणून. म्हणजे अनेक नेते यांचे तर 2014च्या आधी झाले नमाजपणाला जायचे हो, ते अचानक सत्तेपोटी हिंदुत्वाकडे आले. हे जे सगळं दिखाव आहे ना, आय लव्ह महादेव, आय लव्ह हे सगळा जो गेम आहे ना, हा निवडणुकीचा गेम प्लान आहे. आणि तो गेम प्लान हिंदू नावाने आपल्यावर लादला जातो आणि त्याच्यात आपले अनेक लोक हिंदू म्हणून भरसटले जातात. वाढलेली महागाई, अनेक प्रश्न, ट्रॅफिक, पाण्याचा प्रश्न. आज घोडबंदर मधली एक सोसायटी 2 महिन्याला पाण्याचं टँकरचं बिल 40 लाख रुपये भरतो. आता मला वाटतं त्याने पण त्यांच्या बिल्डिंगवर लावावं आय लव्ह हिंदू आणि आपोआप बिल जाईल. असं काय होणार आहे का? तो मूळ प्रश्नांकडून आपल्याला भरकडवण्यासाठी आय लव्ह महादेव आणि या सगळी नाटके आहेत. ज्या ज्या शहरामध्ये निवडणूक जवळ येते तिथे तिथे अशा प्रकारच्या गोष्टी येतात आणि हिंदूंना भावनिक केलं जातं आणि मतदान घेतलं जातं. मला असं वाटतं की माझी हिंदूंना विनंती आहे, मी पण कडवट हिंदू आहे, माझ्या रक्तात हिंदू आहे, हिंदुत्व आहे. मी ज्या नेत्याचं काम करतो तो तर प्रचंड कडवट हिंदुत्व आहे. पण आम्ही त्याचा बाजार करत नाही त्या हिंदुत्वाचा. भारतीय जनता पक्षाने त्या हिंदुत्वाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजारात आपले काही हिंदू बळी जातात. काल एका चिमुकलीचा व्हिडिओ आलाय, तो पहा. अतिशय दुःखद तो व्हिडिओ आहे आणि त्यानंतर किती मदत पोहोचली हे तुम्हाला कळेल. खरं तर त्या भागात सामान देऊन होणार नाही, ते ठेवणार कुठे हो? म्हणजे एखाद्या घरात तुम्ही रेशनिंगचं सामान नेऊन दिलं तर त्याच्या घरात गुडघ्याभर चिखल आहे, तो चिखल काढायला मदत करा. सामान देऊन फोटो काढण्यात काय अर्थ नाहीये. आता त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे, त्यांच्या घरात भरलेलं चिखल ते बाहेर काढणं, घर साफ करणं, तिथे पिनेलिंग करणं किंवा रोग प्रतिबंधक कीटकनाशक औषधं मारणं हे गरजेचं आहे. तुमचे फोटो काढणारे जे किट आहेत ना, त्याने काही होणार नाही, त्यांनी लोकांना उपयोग. साहेबांचं एक मत आहे की मी तिथे जाऊन गर्दी करण्यात अर्थ नाहीये. म्हणजे एवढे नेते ऑलरेडी तुटून पडले फोटो सेशनसाठी. तिथे जाऊन मी आणखी जाऊन प्रशासनावर ताण देणं, तिथल्या पोलिसांवर ताण देणं, तिथे सरकारी यंत्रणेवर ताण देणं, या सगळ्याच्या विरोधात सन्माननीय राजसाहेब आहेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, त्यांची घरं स्वच्छ होऊ द्यात. पहिली मदत करणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ते दिखावा करत नाहीत आणि दिखावा करायचा असताना तर त्या माणसाने आज सत्तेत असते. त्यांना माहिती आहे की मी गेल्याने तिथल्या पोलीस प्रशासनावर ताण पडणार आहे, तिथल्या सरकारी यंत्रणेवर ताण पडणार आहे. तर मला असं वाटतं की ते योग्य वेळेला योग्य गोष्टीची मदत घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचतील. आत्ता तिथे जाऊन आहे ना, मला वाटतं यांच्या सगळे जे नेते आहेत ना, हे जे व्हाईट कपडे घालतात, त्यांनी घमेलं फावडं घेऊन त्यांच्या घरामध्ये जे चिखल घातले ना ते बाहेर काढावं. ही मदतीची गरज आहे. किट बीट त्यांच्याकडे आहे, ते ह्या महाराष्ट्राचं आर्थिक कणा आहेत. बरोबर आहे. आमचे शेतकरी, त्यांना तुम्ही त्याची मदत देऊ नका. त्यांना त्यांच्या घरात आता ज्या गोष्टीची गरज आहे ना, योग्य मदत पोहोचवा. दिखाव्याची मदत, फोटोसाठी असलेली मदत, मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत अनेक लोक बोललेली आहेत आणि अनेक चर्चा आहेत. माझ्यासाठी जो मूळ मुद्दा आहे तो मी तुमच्यासमोर मांडला. म्हणजे एवढा पूर असताना पण गौतमी पाटीलचे दिवस चांगले आहेत, याचा अर्थ तेच होतो. बहुतेक मागणी असेल शेतकऱ्यांपेक्षा जास्त गौतमी पाटीलची मागणी त्या भागात असेल, म्हणून त्यांनी ते महान कार्य केलं असेल. आम्ही जुन्या शिवसेनेचा पाहू, नवीन शिवसेनेमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही.